नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकाते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या YouTube चॅनलमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व शेतकरी पीएम किसान योजनेअंतर्गत भेटणारा जो 19वा हप्ता आहे त्याची वाट बघत आहे। त्याच रिलेटेड मित्रांनो सर्वात मोठी अपडेट मी आज घेऊन आलेला आहे। मित्रांनो, ह्या अपडेटमध्ये आपण आज बघणार आहोत की जो 18वा हप्ता होता भरपूर शेतकऱ्यांना भेटला नाही व त्यामागचे कारण काय आहे, त्याच्यावरती सोल्युशन पण आलेलं आहे। ते सोल्युशन काय हे पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि 19व्या हप्त्यासाठी एक नवीन प्रोसेस व अपडेट आलेली आहे, ती सर्व शेतकऱ्यांना करणं हे गरजेचं आहे मित्रांनो। त्यानंतरच तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये 19वा हप्ता बघायला भेटेल आणि तो किती तारखेला बघायला भेटेल हे पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, तुम्हाला Google Chrome वरती यायचं आहे। आज ज्या काही प्रोसेस होणार आहेत मित्रांनो, त्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरती पण करू शकता। तुम्हाला सर्वप्रथम इथं सर्च करायचं आहे पीएम किसान। असं सर्च केल्यानंतर पहिली जी लिंक दिसेल त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। आता इथं थोडं खाली आल्यानंतर मित्रांनो, आता इथं न्यू वरती बघू शकतात युअर स्टेटस, मोबाईल नंबर अपडेट, नेम करेक्शन ॲज पर आधार, असे काही अपडेट आलेले आहे मित्रांनो। आता हे अपडेट कोणाकोणासाठी उपयुक्त आहे हे मी तुम्हाला लगेच सांगणार आहे। सर्वप्रथम मित्रांनो, तुम्हाला वरती यायचं आहे। आता प्रत्येक शेतकऱ्याला चेक करायचं आहे ई-केवायसी त्यांचे झालेले का नाही। ई-केवायसी चेक करण्यासाठी त्या टॅबवरती ओपन करून घ्या। त्याच्यानंतर मित्रांनो, तुमचा आधार नंबर टाकायचा आहे। आधार नंबर टाकल्यानंतर सर्च करायचा आहे। सर्च केलं तुम्हाला इथं मोबाईल नंबर टाकायला विचारेल। आता इथं मोबाईल नंबर तोच टाकायचा आहे जो तुमच्या आधार कार्डशी लिंक आहे। जर लिंक नसेल तर तुम्हाला लवकर लिंक करून घ्यायचं आहे। आणि त्याच्यानंतर मित्रांनो, तुमच्या मोबाईलवरती जो आधारला लिंक आहे त्याच्यावरती एक OTP जाईल। तर तुम्ही अशा प्रकारे घर बसल्या ई-केवायसी करू शकता। जर तुमची ऑलरेडी केवायसी झालेली असेल तर इथे एक पॉपअप ओपन होईल। त्यानंतर तिथे तुम्हाला दाखवेल की तुमची पहिले केवायसी झालेला आहे, तुम्हाला केवायसी करायची गरज नाही। आता मित्रांनो, आपण दुसरी स्टेप बघणार आहोत। आता मोबाईल नंबर अपडेट, आता हे तर नवीन एक अपडेट आलेलं आहे। आता सर्व शेतकऱ्यांचे जे पैसे येत असतात ते महाडीबीटी मार्फत येतात। त्याच्यामुळे मित्रांनो, तुम्हाला जो आधारला मोबाईल नंबर लिंक आहे तोच तुम्हाला इथं मोबाईल नंबर अपडेट करून घ्यायचा आहे। याच्यासाठी मित्रांनो, तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर माहित असेल तर तुम्ही इथं रजिस्ट्रेशन नंबर टाका, नसेल माहित तर तुम्ही इथून तो रजिस्ट्रेशन नंबर काढू शकतात आणि आधारनं पण ही प्रोसेस करू शकतात। मित्रांनो, आपण रजिस्ट्रेशन नंबर टाकू किंवा आधार नंबर, या दोन्हीतून कोणता पण एक तुम्हाला टाकलं तरी ही प्रोसेस आहे, सेम आहे। तो टाकल्यानंतर इथं कॅप्चा फिल करा, सर्च करा। त्याच्यानंतर OTP इन मोबाईलवरती तो OTP टाका आणि तुम्हाला एक नवीन मोबाईल नंबर जो आधारला लिंक आहे तो अपडेट करण्यासाठी विचारेल। तर हा 2 मिनिटांमध्ये तुम्ही घर बसल्या मोबाईलवरून पण हा फॉर्म भरू शकतात। त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांना 18वा हप्ता भेटला नव्हता, येणारा जो 19वा हप्ता आहे तो 100% मिळणार आहे। त्याचं पण एक हेच मेन कारण आहे मित्रांनो। भरपूर शेतकरी 18व्या हप्त्यापासून वंचित राहिले व पीएम किसान सन्मान निधीचा जो हप्ता येतो तो पण यामुळेच तुमचा आला नाही। मित्रांनो, परत एकदा तुम्हाला वापस जायचं आहे। आता जे तिसरं अपडेट, आता इथं बघू शकतात नेम करेक्शन ॲज पर आधार। आता भरपूर जणांचे काय 7/12 असतील आणि आधार कार्ड असतील, याच्यावरती काही थोडेफार नाव मागं पुढं होतात किंवा आडनाव पहिले नाव नंतर किंवा स्पेलिंग मिस्टेक असतात। तर मित्रांनो, याची जी क्वेरी आहे ती काढण्यासाठी नवीन अपडेट देण्यात आलेलं आहे, नेम करेक्शन ॲज पर आधार। जसं तुमच्या आधारवरती नाव आहे तर तुम्हाला या प्रोसेसवरती जायचं आहे। एक फॉर्म ओपन होईल, तो तुम्हाला तिथं भरायचा आहे। त्यावरती बेसिक डिटेल तुम्हाला आधार कार्ड, तुमची 7/12 आणि बँक पासबुक सोबत ठेवायचं आहे। पूर्ण डिटेल व्यवस्थित भरायची आणि फॉर्म सबमिट करायचा आहे। त्याच्यानंतर तो फॉर्म मित्रांनो 8 ते 15 दिवसांमध्ये अपडेट होईल। इथे बघू शकता मित्रांनो, इथं पण देण्यात आलेलं आहे सर्व शेतकऱ्यांना पीएम किसान अंतर्गत जो 19वा हप्ता भेटणार आहे त्याच्यासाठी सर्व शेतकऱ्यांना CSC मार्फत किंवा तुमच्या मोबाईलवरून पण ई-केवायसी करणं हे गरजेचं आहे। तर मित्रांनो, तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे प्रत्येक शेतकऱ्याला, कारण की जर तुम्ही ह्यावेळेस जर अपडेट केलं नाही तर तुम्हाला इथून पुढचे हप्ते पण भेटण्यासाठी प्रॉब्लेम होईल व त्याच्यानंतर हप्ते भेटण्यासाठी प्रोसेस केल्या जाणार नाही। मित्रांनो, ही काही महत्त्वाची अपडेट होती। ही जर अपडेट तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा। अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। काही प्रश्न असतील तर आपल्या Instagram पेजची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते प्रश्न विचारू शकतात। सोबतच मित्रांनो, कमेंटमध्ये कमेंट करू शकतात। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।